माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपण या हरकतीचा मुद्दा आहे त्यांचा. कोरोनाच्या पिरियड मध्ये ज्या पद्धतीनं देतात ना बऱ्याच ते उत्तर दिवसानंतर सभागृह चाललंय, सभागृहातला प्रश्नोत्तराचा तास हा अत्यंत महत्वाचा आहे. एका बाजूला सभासदांनी सुधाकरण आम्ही जीव तोडून तुमच्याकडे मागतोय, पण संधी तुम्ही आम्हाला देत नाही, आणि मग अशा वेळेला भाषण करणं अपेक्षित नाही. अतिशय मुद्देसूद लोकांनी विचारावं. एक पहिला मुद्दा माझी विनंती आहे हा. की प्रश्नोत्तरामध्ये सर्वच सदस्यांना न्याय मिळायच्या दृष्टीनं जितकं आपण टू दी पॉइंट बोलण्यासाठी सांगाल ते महत्वाचं. मंत्र्यांनी सुद्धा टू दी पॉइंट उत्तर द्यावं आणि लोकांना न्याय द्यावा. आम्ही जर भाषण करत बसलो तर ही वेळ नाही. विनंती एवढीच आहे. ठीक. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, 2011 सन 2011च्या लोकसंख्येवर आधारित आताचा इष्टांक आहे आणि त्यानंतर केंद्राकडून तो वाढवून देण्यात आलेला नाही. मी मगाशीच सांगितलं की केंद्राकडे आपण 2 वेळेला पत्र वगैरे पाठवले, आणखीनही त्याचा पाठपुरावा करू. या संदर्भामध्ये सन्मान्य विरोधी पक्षांचे जे नेते आहेत त्यांची सुद्धा मदत घेऊ दिल्लीमध्ये की हा निष्ठांक आम्हाला वाढवून देण्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर ते किती टक्के लोकांना हे लाभार्थी आहे हा प्रश्न आहे. 13 कोटी लोकसंख्येमध्ये साधारणपणे 7 कोटी लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. ते साधारणपणे 55% इथपर्यंत आहे. हा भाऊ, प्रश्न आहे. आता शेवटचं घेऊ. सन्माननीय सदस्य आमचे मित्र प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं, अतिशय अध्यक्ष महाराज आम्ही सहमत आहोत. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेवटच्या माणसापर्यंत कमीत कमी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अन्न तरी पोहोचलं पाहिजे. बाकी पोहोचवण्यामध्ये तर आम्ही अपयशी ठरलो, हे दुर्दैव आहे देशाचं. आता स्पेसिफिक प्रश्न काय, जेव्हा अध्यक्ष महाराज अन्न सुरक्षा कायदा आला, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाच्या अंतर्गत, तेव्हापासूनच राज्याला आपल्याला या संदर्भामध्ये लाभार्थींची संख्या वाढवायची नाही, ही मनमोहन सिंगांच्या सरकारच्या वेळी निर्णय झाला, ज्याचा पत्रव्यवहार माझ्याकडे आत्ता उपलब्ध आहे. अध्यक्ष महाराज, मग सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री असताना आपल्याला माहिती कदाचित विभागाकडून घ्या, आपण निर्णय केला आणि साधारणतः राज्य सरकारच्या तिजोरीतून 800 ते 900 कोटी हे आपण गोरगरिबांच्या अन्नासाठी खर्च करायचो. आपण केंद्रावर अवलंबून राहिलो नाही. या क्षणी तुम्ही जो आता आकडा दिला 31 डिसेंबर 2021 रोजी राज्यात 256,34,000 हे एकूण शिधापत्रिका धारक आहे आणि तुम्ही सांगताय की यापैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत 153,37,00,000 153 म्हणजे साधारणतः 1,53,37,00,000 हे तुमचे आता पात्र शिधापत्रिका आहे. जेव्हा देवेंद्रजीच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा आम्ही 850 कोटी देत होतो. साधा प्रश्न आहे, केंद्राला पत्र लिहायचे, पत्र लिहा, आमच्या सोबत प्रवास करायचा, प्रवास करा, पदयात्रा काढू, तिथपर्यंत पोहोचू. तोपर्यंत महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातला कोणीही उपाशी राहता कामा नये. 4,84,118 कोटीचं आमचा मागचा अर्थसंकल्प होता. गरिबांना अन्न देताना अशा पद्धतीचं उत्तर अमान्य. तुम्ही स्पष्टपणे सांगा की जेवढे प्राधान्य क्रमाने ज्या कुटुंबांना लाभ द्यायचा त्यांना राज्य सरकार आपल्या तिजोरीतून पैसे काय करायचे. पैसे काय, पुण्याचा रिंग रोड 15,000 कोटी, नांदेडचा 6,500 कोटी, पण गरिबांच्या अन्नाच्या वेळी अशी उत्तर आम्हाला अपेक्षित आहे की केंद्र सरकार आम्ही सुद्धा, जर तुम्ही आज उत्तरात गरिबांना धान्य दिलं नाही तर हे राज्य केंद्र सरकारला देण्यासाठी जीव तोडून मेहनत केल्याशिवाय राहणार. अरे, गरिबांच्या अन्नाच्या वेळी केंद्र सरकारची आठवण येते. आम्ही जो निर्णय केला होता 850 कोटी दिले, तो निर्णय, तो मार्ग जय भवानी जय शिवाजी म्हणत तुम्ही पुढे नेणार आहात का, सांगते केंद्र सरकार. अध्यक्ष महोदय, हा जो अन्न सुरक्षा कायदा यायच्या अगोदर आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची कार्ड होती आणि आपण धान्य घेऊन ते
अर्ध्या पाऊण किमतीमध्ये विकत होतो. हे सगळं चाललं होता, हा असाच कार्यक्रम होता. पण अन्न सुरक्षा कायदा आल्यानंतर जो अन्नधान्याचा कोटा त्यांनी आपल्याला दिला, त्या कोट्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे. आणि मग साधारणपणे उदाहरणार्थ 59,000 रुपये हे मुंबई शहरामध्ये, त्यावेळेला मी मंत्रिमंडळात होतो आणि मी प्रश्न उभा केला होता की विचारला होता की 59,000 पर्यंत झाले, मग 1,00,000 पर्यंतचे जे लोक राहिले त्यांचं काय करायचं. तर त्यावेळेला त्या वर्षासाठी राज्य सरकारने 1,100 कोटी रुपये खर्च करून थोड्याशा कमी भावामध्ये सगळ्यांना बाकीचे जे उरलेले होते लेफ्ट आउट त्यांना सुद्धा आपण धान्य दिलं. त्याच्यानंतर आपलं सरकार आलं आणि आपल्या सरकारनं 14 डिस्ट्रिक्टमध्ये 14 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारच्या पैशातून राबवायला सुरुवात केली. ती योजना आम्ही सुद्धा चालू ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना देतो. प्रश्न आहे 14 जिल्ह्याचा झाला, तुम्ही जो म्हणता तो त्याच्यासाठी पैसे आपण देतो, ते त्यांना आपण देतो. पण हे बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट द्यायचं असेल तर हा मोठा प्रपंच आहे, आपल्याला सुद्धा लक्षात यायला काही हरकत नाही. आम्ही त्याच्याशी तुमच्याशी चर्चा करू, कशा रीतीचा प्रश्न सोडवायचा ते सोडू. आणि आपण जर घेऊन गेलात प्रवासाला दिलेलं तर आम्ही जरूर आपल्याबरोबर येऊ आणि आपण सांगू, त्यांच्यासमोर उभं राहून त्यांना विनंती करू की बस सगळ्यांनाच द्या, वाढवा इष्टांक. आणि त्याच्यासाठी तुम्ही मदत करणार आहेत माझी नाही. 14 जिल्ह्यांचं जे आम्ही चालू ठेवलेलंच आहे, आम्ही त्याच्यामध्ये कपात केलेली नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. पण मला तुम्ही सांगा, करोना काळामध्ये आता आजच बजेट येणार आहे, जे लक्षात आलं पाहिजे 60,000 कोटी रुपये जे आहे ते डेफिसिटचा जो प्रॉब्लेम झाला असा काहीतरी मी ऐकलं होतं. आता मला तुम्ही सांगा, अशा वेळेला सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे 13 कोटी लोकांना असं धान्य देणं कसं शक्य होणार आहे. त्याच्यामुळे जे आहे आपण आता माझं म्हणणं एवढंच आहे की आताचे जे आपण खर्च करतो ते खर्च आपण करतोच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा. अर्थव्यवस्थेवर ताण असताना सुद्धा आपण ते केलं. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेवर ताण असताना आपण बाकीच्यांना सुद्धा आपण 450 कोटी रुपये खर्च करून बाकीचे जे अप्राधान्यमध्ये होते त्यांना सुद्धा 8 रुपये आणि 12 रुपयाने आपण धान्य दिलं. परंतु आता याच्या पुढे जर सगळ्यांना जर द्यायचं असेल तर आपल्याला जे आहे केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल, एवढंच मला सांगायचं. प्रश्न क्रमांक 6 37,857 सुनील राणे साहेब. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 37,857. सन्मान्य अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा हप्ता मिळण्याबाबत अध्यक्ष महोदय, बैठो बाद में देता हूं, इधर तो बोलो, बैठो. अध्यक्ष महोदय, सरकारने याच्या बाबतीतलं जे उत्तर दिलं त्यामध्ये असं म्हटलंय की निधीच्या उपलब्धतेनुसार 7व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या वतीने माझी सरकारला विनंती आहे की या बाबतीतला ज्या वेळेला चर्चा झाल्या, ज्या वेळेला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलं धोरण निश्चित केलं गेलं त्यावेळेला सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या गेल्या की सूचना दिल्यानंतर सुद्धा वेतनाची थकबाकी अदा न करण्याची कोणती कारणं आहेत. क्रमांक 1. क्रमांक 2, थकबाकीचा पहिला हप्ता आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला नाही. आपण वारंवार सांगतोय की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या बाबत आपण सूचना दिल्या आहेत, पण त्या सूचना देऊन सुद्धा या आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही वेतनाचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. 7व्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला आणि दुसरा हप्ता अदा करण्यासाठी किती वेळ लागणार आहे. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आपल्या वतीने सरकारच्या मंत्री महोदयांना. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय,
आपण बरोबर सांगितलं की पत्रान्वये आपण बिलकुल अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की हे 7व्या वेतन आयोगामधलं पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्या संदर्भामधले जे आहे त्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या आहेत. जानेवारीमध्ये केलेले आहे आणि मार्चमध्ये सुद्धा आम्ही ते लेटर पाठवलेलं आहे. आपण जर दुसरा प्रश्न विचारला की किती ठिकाणी पहिला हप्ता पोहोचलेला आहे, तर सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगायचं आहे की आम्हाला जवळपास आम्ही मागणी केली होती 1663 कोटी केलेली, पण त्याच्यापैकी आम्हाला जे प्राप्त झाले ते 911 कोटी प्राप्त झालेले आहेत आणि ते आम्ही आता वितरित सुद्धा केलेले आहेत. बाकीची जी आमची थकबाकी आहे ती 772 कोटीची थकबाकी आहेत. त्यांनी जो प्रश्न विचारला की किती शिक्षकांना केले आणि किती जिल्ह्यामध्ये पूर्णपणे केले, सन्मान्य अध्यक्ष महोदय, नागपूर वगळता माध्यमिकसाठी राज्यामधल्या सगळ्या शाळांचे नागपूर वगळता सर्व राज्यामधल्या माध्यमिक ज्या आपल्या आहेत त्यांना पूर्णपणे पहिला हप्ता दिलेला आहे. जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमधल्या 12 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे दिलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये 23 जिल्ह्यांमध्ये अंशतः दिलेलं आहे, कारण ते समप्रमाणात तसं कसं वाटप करतात त्याप्रमाणे दिलेलं आहे. खाजगी प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी सर्व राज्यामधल्या सर्व शाळांमध्ये ते देण्याचं काम झालेलं आहे. आपण सेवानिवृत्तींच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल प्रश्न विचारलेला आहे, त्याच्याबद्दल सन्माननीय अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे की एकूण जे आपले शिक्षक आहेत त्यांची संख्या आहे 1,72,197. त्याच्यापैकी ज्यांना पहिला हप्ता गेलेला आहे त्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आहे 1,39,066 आणि ज्यांना प्राप्त झाला नाही पहिला हप्ता त्यांची संख्या आहे 33,131. आता तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न विचारला ज्याच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण चर्चा करतोय की आता उर्वरित दुसरा हप्ता आणि त्याच्यामध्ये जे पहिल्या हप्त्यामध्ये जे बाकी आहेत त्यांना कसे पैसे द्यायचे, त्यासाठी सुद्धा आम्ही सुधारित अंदाजपत्रकामध्ये जे आहे ते यावेळेला मागितलेले आहे. आजच्या बजेटमध्ये होईल आणि मला अपेक्षा आहे, कारण मागे सुद्धा आम्ही पैसे मागितले होते, आम्हाला मिळाले होते, पण ते थोड्या प्रमाणात देऊ शकले नाही कारण करोनाचा काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये काही वित्तीय आपल्याला माहिती आहे की अटी होत्या आणि त्या अटी शर्तीच्या खाली आपण काही पैसे मिळू शकले नाहीत आणि प्रत्येक वेळेला वेतन जे आहे ते पहिल्यापूर्वी 3 महिन्यासाठी पैसे मिळायचे, आता ते 1 महिन्यासाठी वित्त विभागाने निर्णय केलाय. त्यामुळे मला अपेक्षा आहे की आज सुधारित अंदाजपत्रकामध्ये आम्ही 2,000 कोटीची मागणी केलेली आहे, तर मला वाटतं ती मिळाली की हे प्रश्न सुटून जातील. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मंत्री महोदयांनी असं म्हटलं आहे की साधारण पहिला हप्ता जो द्यायचा आहे तो 33,000 शिक्षकांचा आहे, बाकी आहे. तर 33,000 शिक्षकांचा जो पहिला हप्ता बाकी आहे, मंत्री महोदय असं म्हणतायत की आता बजेटमध्ये त्याच्याबद्दल चर्चा करू, बजेटमध्ये त्याच्याबद्दलची चर्चा करून त्याच्यामध्ये आपण प्रस्तावित ती रक्कम 2,000 कोटीपर्यंत मागणार आहोत. मला असं विचारायचं आहे की अध्यक्ष महोदय, या 33,000 शिक्षकांना पहिला हप्ता वेतनाचा म्हणजे निवृत्त झाल्यानंतर पहिला हप्ता सुद्धा वेतनाचा आपण कधी देणार आहोत, तो कधी देणार आहोत त्याची तारीख किमान सांगावी की पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात. आपण जानेवारीपासून म्हणतो आहोत देणार आहोत, तर कधी देणार आहोत याचं किमान उत्तर मंत्री महोदयाने द्यावं अशी आमची इच्छा आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी त्यांना उत्तरात सांगितलं की जवळपास आपण 1,40,000 लोकांना दिलेला आहे. उर्वरित जे बाकी आहे त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही प्रयत्न करतोय की आताच्या बजेटमध्ये काही देता आलं तर, आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सुधारित अंदाजपत्रकामध्ये 2,000 कोटी मागितले आहेत आणि आमचा प्रयत्न हाच आहे की पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता या दोन्हीचे पैसे जे आहेत ते वितरित लवकरात लवकर करावेत आणि त्यासाठी सातत्याने आमचा पाठपुरावा चालू आहे. पण आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्यासाठी लागणारं बजेट मोठं होतं आणि मधल्या काळामध्ये कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे मग 4 मेचा GR आला, जूनचा GR आला आणि त्यामुळे थोडीशी परिस्थिती आमची झालेली आहे, पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते पैसे वितरित करू. बोला. त्यांना फक्त 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक मिनिट त्यांना बोलू दे. त्यांना तेव्हापासून उभे राहा. सम्मानीय अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन है रेशन का विषय के ऊपर. बापरे, आता साहेब रेशनचे नहीं, मंत्री महोदय नाहीये. बोलेगा नहीं तो मैं रिसाइन दे देगा तो मेरा विभाग का मैं बोल नहीं सकता, मेरा हक नहीं है. मेरा जनता, गरीब जनता तकलीफ है अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुंबई सिटी का अंदर रेशन का दुकान में इतना अन्याय हो रहा है. अहो, आता रेशनचा विषय केव्हाच संपला आहे. बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, बोला. पहले गरीब बोला. जनता जाएगा तो पहले पूछता मेरा मशीन खराब है, रेशन दुकान वाला बोलता है. उसके बाद खाली बसा. माझा मंत्री महोदयांना 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की कृपया विनंती करून हा प्रश्न की या प्रक्रियेला किती वेळ लागेल ह्याची स्पष्टता द्यावी आणि दुसरं, महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांना आश्वासित केलेली जुनी पेन्शन योजना ही कधी लागू करणार आहे.
सन्माननीय, दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तर याच्या आजच्या प्रश्नाशी निगडीत नाहीये, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही एक कमिटी तयार केली होती. त्या कमिटीचा सेवानिवृत्तीचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे. तो कॅबिनेटला घेऊन जाऊ आणि कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत. आणि पहिला जो तुमचा प्रश्न आहे की याच्या बाबतीमध्ये तर आजच बजेट सादर होत आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला ते पैसे आले की लगेच वितरित करून त्या संदर्भामध्ये लगेच त्याचे डिस्ट्रीब्युशन केलं जाईल. देशमुख सर. मंत्री महोदयाला विचारू इच्छितो, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षकांनी आपल्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. काही शिक्षक मी आपल्याला विचारू इच्छितो, 2 वर्षापासून किती शिक्षक निवृत्त झालेले आहेत. अनेक शिक्षक निवृत्त होऊन सुद्धा कागदपत्राची पूर्तता कमी आहे म्हणून त्यांना निवृत्ती वेतन दिलं जात नाही, किंबहुना स्थानिक काही व्यक्तिगत अडचणीमुळं, व्यक्तिगत द्वेषामुळं काही प्रकरणं प्रलंबित आहेत. मला असं वाटतं की जे प्रकरणं प्रलंबित आहेत त्यांना तात्काळ पेन्शन सुरू करावी. आणि या जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातले जे आहेत ते किती शिक्षक 2 वर्षात निवृत्त झालेत आणि किती लोकांचे पेन्शन थकीत आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या आहे 8,776. आणि किती त्याच्यामध्ये लोकांना दिलं मला माहित नाही, पण माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुमची जर स्पेसिफिक काही तक्रार असेल तर मला सांगावी. पण माझ्याकडे जी माहिती आता आहे, पहिला हप्ता जो आहे तो 2020 मध्ये देण्यात आला. आणि सोलापूरच एक असा आहे की ज्याच्यामध्ये दुसरा हप्ता पण दिलेला आहे आपण, आणि जो सप्टेंबर 2021 ला दिलेला आहे. त्यामुळे सोलापूरला दोन्ही हप्ते म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे दिलेले आहेत. जर आपल्याला काही अशी तक्रार असेल की कोणाचं काही झालेलं नाहीये तर प्लीज आपण ते मला सांगावी, आपण त्याच्यामध्ये पर्सनली लक्ष घालू. सन्माननीय खोसकर सर, 2च मिनिटात. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हा एकटा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचा नाही, हा पूर्ण राज्याचा विषय आहे. आपल्याकडे सुद्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून या संदर्भामध्ये वारंवार नाशिक जिल्ह्यातले काही शिक्षक आपल्याकडे आले, पाठपुरावा केला, आपल्याकडे शिक्षण मंत्र्यांकडे पण गेले. या बाबतीमध्ये पूर्ण राज्याचा विषय आहे, एका जिल्ह्याचा नाही. तर याच्यावर खरोखर चांगला म्हणजे त्या शिक्षकाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये आपण त्याचा विचार करणार आहेत का? अध्यक्ष महोदय, त्यांनी स्पेसिफिक सोलापूरचा विचारला होता म्हणून मी सोलापूरचा प्रश्न असल्यामुळे उत्तर दिलं. राज्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी पूर्ण सांगितलेलं आहे की राज्यामध्ये सुद्धा पहिला हप्ता माध्यमिक बाबतीमध्ये नागपूर वगळता सगळ्यांना मिळालेला आहे. प्राथमिकच्या बाबतीत मी माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा आम्ही सुधारित अंदाजपत्रकामध्ये पैसे मागत आहोत. अध्यक्ष महोदय, प्रश्न शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांचा आहे, पण माझी आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांना एवढीच विनंती आहे, एवढाच प्रश्न आहे की काझी समिती शुल्क नियंत्रण समितीच्या संदर्भात विचार करण्याकरता सरकारने नेमली. मी उच्च न्यायालयात गेल्यानंतर आपण विभागीय शुल्क नियंत्रण समित्या उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आपण स्थापन केल्यात. त्या फी शुल्क नियंत्रण समितीच्या कारभारामध्ये सुधारणा सुचवण्याकरता जी समिती आपण नेमली आहे त्याचा अहवाल कधीपर्यंत आपण जनतेकरता खुला करणार आणि त्याचे मिनिट सुद्धा द्यायला नकार दिला सचिवांनी, आणि त्यामुळे या 2 संदर्भात आपण उत्तर द्यावं ही माझी विनंती आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, खरं तर आजच्या प्रश्नाशी हा निगडीत प्रश्न नाहीये, कारण हा निवृत्ती म्हणजे निवृत्तीच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये आणि 7व्या वेतन आयोगाबाबतीचा प्रश्न आहे. पण त्यांनी जो प्रश्न विचारला की काझींच्या याच्यामध्ये आपण एक कमिटी बनवली आहे जी सर्वसाधारणपणे जे शैक्षणिक शुल्क आहे त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करत आहे सगळ्या NGOशी, त्या ठिकाणी असलेल्या पालक असोसिएशनशी. आणि आपण जे म्हणाल ते बरोबर आहे की आपण DFRC सगळ्या केलेल्या आहेत आता फॉर्म. त्यांच्यासाठी आम्ही आता कायद्यामध्ये सुद्धा बदल करत आहोत आणि ज्या कायद्यामध्ये जे बदलाव करायचे त्या आपल्या शैक्षणिक शुल्काच्या बाबतीमध्ये त्याच्यामधल्या ज्या सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत ते अहवाल आम्हाला आता येणाऱ्या काळात देतील. त्याच्या बाबतीमधला अहवाल आम्ही नाही बिलकुल त्याच्या बाबतीमधला अहवाल जो आहे तो त्यांनी ऑलरेडी त्यांचा तयार आहे. मला वाटतं येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते आम्हाला कदाचित सादर करतील आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरती चर्चा करू. प्रश्न क्रमांक 7, 4000. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 40,036. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, ही योजना 2011 साली या ठिकाणी मंजूर झाली याला, आणि त्याचा कार्यकाल साधारणतः 2 वर्षासाठी होता. पण अध्यक्ष महोदय 2021 आज उजाडला, आज अखेर ती योजना पूर्ण नाहीये. त्यामुळं एक मिनिट त्यांचा होऊ द्या. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, जी योजना कार्यान्वित करण्यासाठी या ठिकाणी खोट्या पद्धतीची लोकसंख्या या ठिकाणी दाखवली गेली. अध्यक्ष महोदय,
या ठिकाणी 2011 प्रश्न एक प्रश्न करून घ्या. 2-4 मिनिट 2-4 सेकंद मला. येस येस अध्यक्ष महोदय, ही योजनेत अनियमितता आहे, त्यामुळं जी काही ती परत एकदा त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करून त्याच्यावर बैठक घेणार का? बस. हा मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांची म्हणणं आहे की चौकशी करण्यात यावी. या ठिकाणी चौकशी करण्यात येईल आणि माननीय आमदार महोदयांबरोबर बैठक लावा. प्रश्न उत्तराचा तास संपला. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, एका महत्वाच्या विषयावर अध्यक्ष महाराज आपण मग माझं मत मांडण्याची अनुमती दिली. मी खूप खूप आभारी आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की आपण राजकारणात येतो, काही आपल्यासाठी आदर्श असतात, काही प्रेरणा देणारे असतात, काही ऊर्जा देणारे असतात, काही अध्यक्ष महाराज असे महामानव असतात की आपल्या आयुष्यात त्यांच्या जीवनाचा प्रभाव पडतो. अध्यक्ष महाराज, यापैकी एक छत्रपती संभाजी राजे महाराज, स्वराज्य रक्षक. अध्यक्ष महाराज, आज त्यांचं पुण्य स्मरण करण्याचा दिवस आहे. मी अध्यक्ष महाराज या निमित्ताने सर्वप्रथम त्यांचं स्मरण करतो, आदरांजली व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महाराज, एक विधानसभेचा सदस्य म्हणून माझा एकच भावना सरकारच्या समोर व्यक्त करायची आहे. अध्यक्ष महाराज, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अध्यक्ष महाराज, असा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1988 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर विजयोत्सव साजरा केला तेव्हा घोषणा केली. तो एक विजय उत्सव होता. आज एक विजय उत्सव सुरू आहे. अध्यक्ष महाराज, राज्य सरकारने या संदर्भामध्ये जो काय औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यात तुमचा आक्षेप आहे? काही कोणाचा आक्षेप असेल तर मी बसतो. मी कशावर बोलतोय? अनुमती घेऊन बोलतोय. अध्यक्ष महाराजांनी अनुमती दिली एका गंभीर विषयावर. या विषयावर राजकारण नाही, पक्षाची धोरणं नाही, खड्ड्यात गेले पक्षाची धोरणं. पहिल्यांदा या महाराष्ट्राचा जो आमचा देशाभिमानाचा इतिहास आहे तो आहे. हे गेल्या निवडणुका एबी फॉर्म आमदारकी हे खड्ड्यात. 2016 मध्ये अध्यक्ष महाराज या संदर्भातला प्रस्ताव हा भारतीय जनता पार्टी आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी जुनी शिवसेना होती त्यांनी हा प्रस्ताव 2016 13/6/2016 ला दिला. अध्यक्ष महाराज, एक प्रोसेस असतं नाव बदलवण्यासाठी आणि त्या प्रोसेसनुसार मग ती प्रस्ताव आला. मग 4 एप्रिल 2018, 22 नोव्हेंबर 2018 ते पूर्ण प्रोसेस आता पूर्ण झाली. 4 मार्च 2020 ला अध्यक्ष महाराज ही प्रोसेस आता पूर्ण झाली आणि या प्रोसेसच्या नुसार अध्यक्ष महाराज डॉक्टर SP सावरगावकर सहाय्यक आयुक्त महसूल यांनी हा प्रस्ताव अनिल परब साहेब तुम्ही संसदीय कामकाज मंत्री आहे, एखादं चांगलं काम तुम्ही करता, एखादं अजून होऊ द्या. हा प्रस्ताव आता तुमच्याकडे आलाय. आज आपला आदरांजली व्यक्त करण्याचा दिवस आहे. 10,000 कोटी वाघ एकीकडे आणि संभाजी राजाची शक्ती एकीकडे, हे तर तुम्ही मांडता. याच्याबद्दल तर तुमचं दुमत असण्याचं कारण नाही. आपण अनेक नावं बदलले, एअरपोर्टचं नाव बदलतो. एखादा प्रश्न आम्ही विचारला तर परब साहेब तुम्ही केंद्राकडे जायची, केंद्राकडे जाऊ, सर्वजण जाऊ. मी तुम्हाला या सभागृहात वचन देतो, तुम्हाला केंद्राची मदत या विषयावर लागत असेल, मी स्वतः तिथं मुक्काम करेन आणि केंद्राने अनुमती दिली नाही तर मी राजीनामा देईल. आयुष्यात निवडणूक लढणार नाही. आयुष्यात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं 88चं भाषण आपण पूर्ण करायचं म्हणजे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दाचा सन्मान नव्हे, हा त्या
धर्मवीर संभाजीराजे 40 दिवस अध्यक्ष महाराज विचार करा, विचार. केस काढताय डोळ्यामध्ये अध्यक्ष महाराज, गरम लोखंडी सलाकी टाकताय, अरे नख तोडताय, चमडी काढताय, तरी हा छावा म्हणतो अरे किती अत्याचार कर, मी धर्मांतरण करणार नाही, मी धर्मवीर आहे, माझा जीव गेला तर चालेल. अध्यक्ष महाराज त्यांनाही खुर्चीवर प्रेम करता आलं असतं, सत्तेसाठी लाचार होता आलं असतं अध्यक्ष महाराज. पण संभाजी राजाला औरंगजेबाने सांगितलं माझे तीन अटी मान्य कर. त्यापैकी एक अट होती की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुझे सर्व किल्ले दे, मी तुला दख्खनच्या प्रदेशाचा प्रमुख करेन. अध्यक्ष महाराज संभाजी राजे म्हणाले अशा खुर्च्या अरे मी आगीमध्ये भस्मसात करून टाकीन. हे खुर्च्या हे पद आयुष्यभर नाहीये. पण एक अध्यक्ष महाराज या धर्मवीर संभाजी राजाचं नाव देऊन, आणि परब साहेब मी तुमच्या माहिती करता सांगतो की आपण हे नवीन करणार नाही आहोत. खूप नावं आपण दिले ना. याच्या अगोदर 2011 मध्ये ओडिसा केलं, पांडिचेरीचं पुंडिचेरी केलं. आता 2015 मध्ये जो औरंगजेब मार्ग होता दिल्लीत, त्याला आपण एपीजे अब्दुल कलाम मार्ग केलं. आणि थोरात साहेब तुम्ही मला स्टेटमेंट दिलं नावं बदलल्याने काय होतं, म्हणून मग मी तुमचा अभ्यास केला. तुमचं नाव तर विजय होतं, तुम्ही का बाळासाहेब केलं? मग तुमचं नाव तर विजय होतं ना, बरोबर आहे. विजय भाऊसाहेब थोरात नाव बदलवून आता बाळासाहेब भाऊसाहेब थोरात का नाव बदललं अध्यक्ष महाराज? भाऊ आपण 1 मिनिटात माझे मांडणार एकच, आता मी नाही बघत. अध्यक्ष महाराज मी तुम्हाला धन्यवाद देतो. फक्त माझी विनंती आहे संसदीय कामकाज मंत्री आहे आणि सन्माननीय आदित्य ठाकरेजी आहे. आदित्यजी तुम्ही घोषणा केली होती की हे नाव मी बदलवेन. आजचा दिवस हा पुण्यस्मरण, आज त्यांना आदरांजली व्यक्त, काही एक तिथी महत्वाची असते ना. आज आपण घोषणा करा की हा प्रस्ताव तुमच्याकडे प्रलंबित आहे. आणि अध्यक्ष महाराज जेव्हा मी फाईल नसती मागत होतो, मला इतका त्रास दिला अध्यक्ष महाराज, नसती दिली नाही त्या अधिकाऱ्यांनी. ते म्हणाले शेवटी नसती मिळणारच आहे. मी पूर्ण नसती घेतल्यावर मला आश्चर्य वाटतं की आज म्हणजे मी कागदी उपस्थित करू शकत होतो, परवाही उपस्थित. आज अध्यक्ष महाराज आज त्या धर्मवीर संभाजी राजांचं स्मरण करत ही जर घोषणा या सरकारने केली नाही तर लक्षात ठेवा अध्यक्ष महाराज, हे चालेल. दुर्जन लोकांची दुर्जनता काही वर्ष नक्की चालते, पण सज्जन शक्ती एकदा जर जागी झाली ना तर इतिहासामध्ये अनिल परब साहेब. आता पूर्ण करा आता. नाही तुम्ही अध्यक्षांना निर्देश द्या, एवढी विनंती. निर्देश द्या. पूर्ण नाही, तुम्ही पूर्ण करू. अध्यक्ष महाराज माझी एवढंच विनंती आहे की या दिनाच्या निमित्ताने अनिल परब साहेब किंवा आदित्य ठाकरेजी ज्यांना कोणाला हा घोषणा करायची असेल घोषणा करावी की आपण या संदर्भामध्ये प्रस्ताव आलाय त्याला ताबडतोब मान्यता देऊ. संभाजीनगर नाव औरंगाबादला देण्याच्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देतो. बस इतिहास तुम्हाला नेहमीच तुमचं नाव जे आहे ते सूर्यासारखं तळपट ठेवेल, नाही तर अंधार झाल्याशिवाय राहत नाही. कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे. कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 395 च्या पोट कलम ब अन्वये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे सन 2018-2019 या आर्थिक वर्षाचे लेखे तसेच कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 129 च्या पोट कलम 3 अन्वये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्य कंपनी व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीचे एकत्रित वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. आज शुक्रवार दिनांक 11 मार्च 2022 रोजी स्थगन प्रस्तावांच्या एकूण 3 सूचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु आज राज्याचा सन 22-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होणारा असल्यामुळे
प्रथेनुसार स्थगन प्रस्ताव घेतले जात नाहीत. आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारित आहे. बसा बसा आता बसा. एक 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 एका सदस्याचा वाढदिवस आहे आज. जरा सगळ्यांनी जरा त्यांना शुभेच्छा दिल्या तर बरं राहतील. मी काय म्हणतो, आज आपल्या सभागृहातल्या सदस्या सौ सरोजताई आहिरे वाघ यांचा वाढदिवस आहे. त्यांना आपण सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. शुभेच्छा. लक्षवेधी सूचना. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. हा बोला. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मला माझी लक्षवेधी मांडण्यासाठी संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, हा बोला. मला संरक्षण द्या. तुम्ही त्यांना जागेवर बसायला लावा. जागेवर बसा. जागेवर बसा. विनंती आहे. बसा बसा जागेवर बसा. हा बोला. तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, आदिवासी जमीन हस्तांतरणाचा एक कायदा आहे. आदिवासी जमिनीबाबत महाराष्ट्रभर जेव्हा जमिनी खरेदी होत आहे तर त्यात शर्ती पाळणं महत्वाचं आहे. परंतु असं निदर्शनास येत आहे की आदिवासी बांधवांच्या जागेवर बसा. जागेवर बसा. जागेवर. संभाजी महाराज की जय. परंतु आदिवासींच्या प्रश्नाबाबत तुम्ही थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. माझी सर्व सदस्यांना विनंती आहे. सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसावं. आज आपल्याला अर्थसंकल्प मांडायचा आहे. सगळं काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे. जागेवर बसा. बोला. अध्यक्ष महोदय, तर ज्या वेळेला जमिनी आदिवासी बांधवांच्या खरेदी केल्या जातात तर त्यावेळेला शर्ती आणि नियमावली पाळली जात नाही. याबाबत या आदिवासी बांधवांच्या परिस्थितीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा होऊन बऱ्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर असे गैरप्रकार होताना दिसत आहे. आणि त्यामुळं मी आदरणीय मंत्री महोदयाचा त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं आणि सभागृहाचं या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रभर तालुकानी या प्रकरणांची चौकशी झालेली आहे काय, आणि जर चौकशी झालेली असेल तर अशी ही किती प्रकरणं आहेत. माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे, त्या जे प्रकरण माहितीत आपल्या पुढे आकडेवारी आहे तर त्यातल्या किती जमिनी परत आदिवासी बांधवांना परत केलेल्या आहेत, आणि जर केल्या नसतील तर किती कालावधीमध्ये ह्या आदिवासी बांधवांच्या जमिनी परत केल्या जातील. माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भात ज्या कागदपत्रांचा म्हणजे ही बोगस कागदपत्र तयार करून आदिवासी बांधवांच्या जमिनी बिगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत, तर ह्या संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि ज्यांनी ही भसून आदिवासींची जमीन घेतली त्यांच्यावरती पोलीस गुन्हे तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करणार काय, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार, असे माझे 3 या अनुषंगाने प्रश्न आहेत. तर मंत्री महोदयांनी त्याचं मला उत्तर द्यावं. आदिवासीची जमीन आदिवासींना देण्याचा अधिकार तर जिल्हाधिकाऱ्याचा आहे, आणि जर सन्मान्य सदस्यांनी जागेवर बसावं. आदिवासींच्या जमिनीच्या संदर्भातला प्रश्न सदस्य अगदी पोटतिडकीने मांडतात. विनंती आहे जागेवर बसा. जागेवर बसा. सन्मान्य सदस्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये
काही चुकीचं घडलेलं असं काही आकडेवारी यामध्ये तक्रारी येत असतात. तक्रारी जिल्हाधिकारी पातळीवर, तालुका पातळीवर नाही तर जिल्हाधिकारी पातळीवर तपासल्या जात असतात आणि त्यामध्ये जर काही दोष आढळला तर त्याच्या पद्धतीने ती कारवाई होत असते. याच्यामध्ये आपण स्पेसिफिक काही विचारलेलं नसल्यामुळं मी कोणतं उत्तर स्पेसिफिक देऊ शकत नाही. परंतु अशा पद्धतीनं जर तक्रार कोणती असेल तर निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घातलं जाईल आणि कारवाई केली जाईल. मंजुळाताई गावी. बाबा धन्यवाद सर. अध्यक्ष महोदय, एक मिनिट ताईंना विचारून घेऊ द्या. आदिवासी जमीन हस्तांतराच्या लक्षवेधीवर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. आपल्याला नंतर देतो. अध्यक्ष महोदय, पहिले ताईंना बोलू. सार्वजनिक प्रयोजनार्थ होणारी कोणतीही योजना किंवा 7/12 जोपर्यंत त्या विभागाच्या नावे होत नाही तोपर्यंत कामे होऊ नये. उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघात एक प्राथमिक आरोग्य केंद्र बसरावळ आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्राचं बिल्डिंगचं काम, बांधकामाचं काम जवळपास 20 ते 25 वर्षापासून ते पूर्ण झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणी 7/12 नोंदी नसल्यामुळे या आरोग्य केंद्राचे जे काही कामं आहेत ते त्याच ठिकाणी पूर्ण थांबलेले आहेत आणि सदर त्या आदिवासी बांधवांची ती जागा असून त्या आदिवासींना त्या जागेचा मोबदला अजूनही मिळालेला नाही. अध्यक्ष महोदय, आदिवासी व्यक्तींना घरे बांधण्यासाठी स्टॅम्प पेपरवर जागा दिल्यात. लोकांनी घरे बांधलीत. जागा, गाव, पाडे, वस्ती अशी घरे रेग्युलाइज करण्यासाठी आज अनेक अडचणी येतात. महोदय, याबाबत आपण शासन काही निर्णय घेईल काय? अध्यक्ष महोदय, आदिवासी असलेल्या जमिनी व आज बिगर आदिवासींचे 7/12वर आहेत अशा सर्व जमिनींच्या बाबतीत शासनाने आदेश परवानगीचे तपासणे आवश्यक आहे. याबाबत शासन काही निर्णय घेतील काय? अध्यक्ष महोदय, आदिवासींच्या जमिनीवर बिगर आदिवासी यांनी बांधलेली घरे तात्काळ काढून टाकणे किंवा तपासून घेणे आवश्यक आहे. या संदर्भात शासन काही कार्यवाही करतील काय? धन्यवाद सर. मंत्री. अध्यक्ष महोदय, यामध्ये सन्मान्य सदस्यांनी खूप प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न त्यांचा आहे, याच्या बाबतीत आम्ही तपासून घेऊ आणि त्यामध्ये मार्ग काढू. कोणते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत जर काही तक्रारी असतील, घरं बांधले आदिवासी जागेवर, हे असं आता जनरल बोलून चालणार नाही. कुठं असेल तक्रार तर त्याच्यावर कार्यवाही ही निश्चितपणे केली जाईल. बाबा. अध्यक्ष महोदय, त्यांना एक प्रश्न विचारून घेऊ. मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की या राज्यामध्ये किती असे आदिवासी लोकांचा बेकायदेशीर फेरफार झालेला आहे, ज्या लोकांनी अवैधरित्या आपला विक्री केलेला आहे, त्याचा माहिती पटलावर ठेवावा. अशा प्रकारचं आपल्याला विनंती करून, पूर्ण माहिती आपल्याकडे नसेल परंतु अशा प्रकारचा फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होत चाललेला आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे. या दृष्टिकोनातून काही कठोर निर्णय आपण घेणार आहेत का? अध्यक्ष महोदय, काही जर त्याच्यामध्ये दोष राहिला असेल किंवा कोणाचं काही त्याच्यामध्ये तक्रार असेल तर ती जिल्हाधिकारीकडे केली जाते आणि त्याची शहानिशा होत असते. अध्यक्ष महोदय, त्यामुळं त्या पातळीला शहानिशा होत असते आणि निर्णय होत असतो. मला असं वाटतं की त्यामध्ये कोणती स्पेसिफिक काही तक्रार असेल तर जरूर आम्हाला सांगा. चंद्रकांत दादा. अध्यक्ष महोदय, जातीच्या परिभाषेत बोललेलं मला बिलकुल आवडत नाही. माझ्यावर तसे संस्कार नाहीत, परंतु ते बोलल्याशिवाय विषय स्पष्ट होणार नाही. तुम्ही आवाहन केलं की आदिवासी समाजाच्या महत्त्वाच्या विषयाची लक्षवेधी आहे. मी सगळ्यांना बसवलं. आमचं संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याचं आंदोलन संपणारच नाही, येणार ही संपल्यानंतर, ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला विनंती आहे की तुम्ही आता अध्यक्ष आहात, त्याच्याबरोबर सुद्धा एक आदिवासी नेते आहात. आपला कायदा असा आहे की आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला देता येते. द्यायची असेल तर ग्रामसभेचा ठराव लागतो. ग्रामसभेच्या ठरावानंतर कलेक्टरकडे प्रस्ताव जातो. कलेक्टरकडे प्रस्ताव गेल्यानंतर कलेक्टरने त्याचं ऑक्शन करायचं असतं, त्याचा लिलाव करायचा असतो की जेणेकरून नॉन आदिवासीला द्यायची असेल तर आदिवासीला बरे पैसे मिळावे, त्याची लूट होऊ नये.
माझा नेमका प्रश्न असा आहे, अतिशय नेमका प्रश्न असा आहे, मी या विषयात कोर्टात जाणार आहे. हा नेमका प्रश्न असा आहे की हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अशी किती आदिवासी जमिनी बिगर आदिवासीला देण्याची प्रकरणं सरकारने मान्य केली? अध्यक्ष महोदय, सन्माननीय चंद्रकांत दादा हे स्वतः महसूल मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा हे विषय हाताळलेले आहेत. म्हणजे त्यांनी हाताळले, त्यामुळे त्यांना सर्व काही माहिती आहे. अध्यक्ष महोदय माझ्याकडे 5 वर्षाची सुद्धा आकडेवारी आहे. अध्यक्ष महोदय, 2015 ते 19च्या काळामध्ये 240 प्रकरणं ही आदिवासी बिगर आदिवासी झाली. याला सुद्धा कारण आहे. खरं आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस महसूल मंत्री होतो त्यावेळेस जे आदिवासी जनकल्याण समिती आहे तिच्या शिफारशीनं आपण आदिवासीची विक्री थांबवली होती. परंतु न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणं गेली आणि काय झालं ते सांगतो. आणि त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्याला कधी कधी त्याच्यामध्ये स्वतः न्यायालयाच्या अपमानाच्या केसेस सुद्धा अवमानाच्या केसेस दाखल झाल्या. आपण सुद्धा त्या काळामध्ये 15 ते 19 मध्ये 240 केस केले आहे आणि सन 2019 पासून आता 21 पर्यंत 169 केसेस आपण केलेले आहेत. महोदय, आदिवासी आमदार आणि खासदारांचं एक कमिटी आहे आपली, ज्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आल्यानंतर देवेंद्रजींनी अनेक वेळा बैठक बोलवली. तुम्ही स्वतः बैठकीला असायचा. आमदारांच्या खासदारांच्या या बैठकीमध्ये दरवेळेला हे अमान्य केलं. मग आमदार खासदारांची बैठक झाली का? ज्या बैठकीला सुद्धा घटनात्मक स्थान आहे, झाली का? आणि त्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली का हे सांगा. अध्यक्ष महोदय, आमदारांची खासदारी अशी बैठक मला तरी हे नाहीये, अशी कोणती बैठक झालेली नाही.